नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज जातोय मी ओहरा हॉटेल, कारण की तिकडे आज माझ्या ड्रीम बाईक्स येतील आणि ते तुम्हाला बघायला खूप मजा येईल. आता थोडा घरापासून तर सकाळीच निघालेला मी, घरून 6:30ला निघालेला आणि आता टाईम होते 7:15. म्हणजे मी कमसे कम 8-9 किलोमीटर तर पार केलं आहे आणि आता मी जातोय तिकडे. तर मी तर घरापासून 8-9 किलोमीटर लांब तो आलो आहे आणि आपल्यासोबत आज ब्युटी आहे. हे बघा, ब्लॅक परी. हे बघा आज आपल्याकडे R15 आहे आणि ती घेऊन मी जातोय आज राईडवरती. आणि चला दाखवतो तुम्हाला राईड माझी. आणि माझ्याकडे काही साहित्य नाही हेल्मेटला लावायला, म्हणजे तिकडे गोप्रो आपल्याकडे तर नाहीच मिळत. मोबाईल लावू शकतो पण माझ्याकडे नाही साहित्य मिळत. तर आता आपण डायरेक्ट कुठे स्टोव घेतला तिकडे भेटूया, नाहीतर डायरेक्ट मग ओहरा हॉटेलजवळ भेटूया. इकडनं तर किती किलोमीटर असेल ते मला पण अंदाज माहिती नाही, तरी पण 25 किलोमीटर तरी असेल. तर इकडनं मला 25 किलोमीटर जायला लागेल. चला मग आता जाऊया आणि मग तिकडे तुम्हाला ओहरा हॉटेलचा व्ह्यू दाखवतो आणि ओहरा हॉटेलजवळ किती ड्रीम बाईक मजा येतात ते तुम्हाला दाखवतो. चला जाऊया आणि तिकडे भेटूया. 20 minutes later. मित्रांनो बघा, हायवेजवळ तर पोहोचलोय आणि आपल्याला एक रायडर भेटल्यात आणि आता त्यांच्यासोबत मी जातोय. आम्ही दोघे पण आता हळूहळू जाऊया ना. बघा आता आपण जाऊया ओहराला. ते पण ओहराला चाललेत आणि मला रँडमली इकडे भेटले. चला आता जाऊया आणि आता माझ्यासोबतूनच येऊया. खूप बाईक फिरायला घेतो. हो काही बाईक आहेत. आता जाऊया, मजा आता बघूनच मजा येते. बघा बाईकवर. 1 hour later. इकडे टोल आहे, तिकडे पोहोचलं. मागे हा माझा टोल आहे. इकडे हा बघा, हा इकडे टोल आहे आणि इकडे थांबलो आणि इकडे सर्व बाईक्सवर थांबलेले बायकर्स. मी पण थांबलो इकडे बघायला आणि दाखवतो तुम्हाला. मजा तुम्हाला येईलच नक्की आणि आपलं पार्टनर पण सोबतच आहे बघा. आणि अजून तरी तुम्हाला मजा दाखवतो तुम्हाला. चला म्हणजे आता बाईक दाखवतो, बाईक किती आहेत. इकडे तर जे सुपर बाईकवाले होते ते दुसरे गेले तिकडे आणि आता तुम्हाला तिकडे दाखवतो. अजून तरी जात आहे. अरे आता निघाले तिकडे निघत आहेत. ड्युटी इकडे उभे आहे. आपण इकडे त्याला थांबवलं आहे आणि तिकडनं येवा दुसरे बाईकर्स आहेत. खूपच 1 hour later. फायनली मित्रांनो पोहोचलो आता मी आणि इकडे बाईक्स बघा किती आहेत. आपण पोहोचलो आहे तेव्हा पोहोचलेला ओहरा. आणि बघा आता दाखवतो तुम्हाला. खूपच मजा येते, खूपच मजा येते. आता तुम्हाला बाईकचा जास्त आवाज येईल. आणि हा आपला पार्टनर आहे. चॅनलचं नाव सांग. अक्षय पंडित ब्लॉग्स चॅनलचं नाव आहे आणि त्याला सबस्क्राईब करा तुम्ही पण. आणि भावाला पण सबस्क्राईब करा चॅनल, त्याच्यावर कॉन्टेंट चांगले बघायचा आणि फॉलो करा त्याला पण. आज सकाळी आता इकडे आलो तेव्हा वाटते की आण्याचं सफळ होईल. आता इकडे त्याला बाईक्स तुम्हाला दाखवतो. आता चला लवकर. इकडे पब्लिक बघा किती जमा व्हायला लागले इकडे. तुम्हाला दाखवतो चला. बाईकचा आवाज येतच असेल तुम्हाला. आपल्या इकडे लावलंय मित्रांनो. हे बघा KTM ची मॉडिफाय केलंय. हो इकडे बाईकच बाईक आहे. तिकडे आले स्टेनार अजून येतच आहेत. मित्रांनो हे बघा
निंजा H2 बाईकर्स मधली सर्वात मोठी बाईक म्हणजे बडी मा बोलतात ती बाईक किंवा इकडे दोन आहेत. ओ बडी मा वाटते काय आहे बाईक आहे की काय आहे. मित्रांनो एक रिक्षा आवडी बाईक आहे हे बघा. रिक्षा आवडी आहे एक रिक्षा म्हणजे एवढी मोठी तर आहेच बाईक. त्याचं मीटर कसं आहे बघा. बाईक आहे बटन बटन गोल्डविंग बाईक आहे की काय. बाईक आहे की रिक्षाच आहे. खूपच मोठे आहे बघा ना मित्रांनो. बघूनच ओळखली असेल सर्वांची फेवरेट बाईक हायाबुसा बघा. पूर्ण सुपर बाईकचा लाईनअप आहे बघा. बाईक का बाईक आज एवढं मन खुश झालं मित्रांनो. डुकाटी बघा. गरम हवा येते. मित्रांनो तुम्ही बाईक तर बघितल्या असतील आणि आता मी हायवेच्या मध्ये उभा आहे. कारण की म्हणजे जो मधला आहे ते उभा आहे. कारण की इकडे बाईकचं शूट करतोय. मी बाईकच्या ठिकाणी जातात ते शूट करतोय. आणि तुम्हाला बाईक बघून एवढी मजा आली असेल ना काय बोलू तुम्हाला. मी तर येऊन एवढा मला खुश झाला. सकाळी उठणं म्हणजे मला असं होतं की कशाला जातोय पण इकडे येऊन बाईक बघितल्या तेव्हा वाटते की हां याच्यासाठी मी आलो. आणि असं वाटतं की बाबा रे बाबा देणार निंजा H2. चला आता तुम्हाला बाईक दाखवतो आणि मी पण इकडनं निघतो. चला तो आला बघा. नाही आता चला मित्रांनो आता आतमध्ये जाऊया आणि तिकडे बाईक वगैरे आहेत ते बघूया आणि आपण पण निघूया इकडनं. मित्रांनो आता आतमध्ये आपण जाऊया आणि तिकडे बाईक्स बघूया आणि लगेच निघूया. म्हणजे आवाज तुम्हाला येत असेल. आवाज बघा.
कावासाकी ZX येणार बघा. मित्रांनो फायनली मी तिकडनं निघालो आणि आता अर्ध्या रस्त्याला आहे आणि तिकडे व्लॉग एंड करायला आवाज एवढा होता की व्लॉग एंड करतात नाही आला मला. मग तिकडनं मी निघालो आणि फ्लोमध्ये बाईक आपल्याकडे ब्युटीत तशी आहे ही बघा. मग फ्लोमध्ये मी अर्ध्या रस्त्याला पोहोचलो आणि नंतर मला आठवलं की व्लॉग आता एंड करायचाच राहिला. मग आता व्लॉग आवडला असेल तुम्हाला तर मग व्लॉगला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, टाटा. Please to channel my Sakarpara. Sakarpara.